शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये मी राहते. तर गावाकडे गेल्यानंतर भरपूर आंबे वगैरे खाऊन माझं वजन वाढलंय, जे की चेहऱ्यावर दिसतंय. सध्या आता मी वेट लॉसला स्टार्ट केलेला आहे हळूहळू. ऋषू बाय ऋषू, कोपऱ्यात बसू. हाय तर कर. गुड मॉर्निंग म्हणा. आंघोळ केले पिलू ना. आता सकाळचे वाजलेत 9. नाश्त्यात काय खाल्लं? चपातीचा रोल, भेंडीची ग्रेव्ही आणि चपातीचा रोल है ना. गंध नको देऊ, असंच देऊ. ओके ओके. चपाती आता मम्मा आणि लाडू शुद्ध बनवणार आहेत. कोण येणार आहे बाळा? गावाकडून मग पप्पा येणार आहे दूध घेऊन. लाडूलीला आंबा काय काय येणार आहेत है ना. मोठा आंबा. आनंदबाईने दिलेले मस्त असे सांगोला वांगे. तर आज 3 वांग्याची मस्त अशी आहून माझ्यासाठी भाजी बनवते मसाला भरून. तर ही मसाला आणि हे 3 छोटी छोटी 3 वांगी. तर गावाकडून आपलं सकाळ सकाळी ताजं ताजं दूध आलं. फक्त एका म्हशीचं आहे. थोडासा उशीर झालाय, 10 वाजले. काय होतं काय माहिती. चटणी बनवून झाली माझी आणि दूध सुद्धा तापवले. आता जायचं आहे मला बाहेर, थोडंसं बाजार भरायचा. आल्यापासून बाजार भरला नाही. आणि डोसे बनवायचे राहिलेत. आहूंसाठी मी पीठ ठेवलं होतं फ्रीजमध्ये, कारण त्या दिवशी आम्ही सगळेजण खाल्लो. फक्त आहू राहिलं होते. त्यांना इडली काय आवडत नाही, पण डोसे ते खातात. तर चला आल्यानंतर डोसे बनवते. जॉनी आवडतो का तुला? आवडते. कुठे चाललाय तो? हा. समर्थच्या स्कूलचे शूज घेतले, युनिफॉर्म आणि हाऊस ड्रेस भरले आणि आता निघालो आम्ही मार्टकडे. तर थोडंसं ग्रोसरी भरायची होती, जसं की आता आल्यापासून भरले नव्हतं. तर चला म्हणलं, रेस्टच काढून मी गेलेली आणि लाडू माझ्यासोबत होता. आणि त्याला ना मला ट्रॉली दे, मला ट्रॉली दे, त्याची लुडबुड लुडबुड चालूच होती. कर घे काय घे साहित्य साहित्य घे. वड 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 घावली असं वडा 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 वड घे वड घे वड वड. हां जाऊया जाऊया. चालली गाडी. तू घेतो का? चल मग इकडे इकडे पप्पाकडे चल. तर साहित्य आम्ही घेत होतो आणि इथे लाडूची चिडचिड होती की पप्पा मम्मीला मला द्यायला सांगा पप्पाकडे चल पप्पा असं म्हणत होता पप्पाला. ट्युशनसाठी एक मोठीवाली त्याच्यासाठी बुक घेतली आणि त्याची ना 3 वर्षामध्ये चांगल्या क्वालिटीच्या 2 बॉटल स्कूलमधून हरवलेल्या आहेत. म्हणून मला बॉटल सुद्धा घ्यायची होती. आणि जर कोणताही बघत असतील तर गायत्री मार्टला ना भरपूर असे टिफिन बॉटल शाळेचं सगळं साहित्य आलेलं आहे. बऱ्यापैकी मी यामध्ये दाखवले, तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि जे ऑनलाईन आहेत वस्तू त्या सगळ्या इथं भेटतात बरं का. एकमेव असं शॉप आहे आमच्या सांगोल्यामधलं की इथं सगळंच भेटतं, काही भेटत नाही असं नाही. भात आजचं जेवण. जेवण करून गावाकडे गेले आणि आम्ही
गायत्री मार्टला गेल्यानंतर काय काय आणलंय, म्हणजे बाजारातच आणलंय ते काय नाही, पण समर्थासाठी काय आणलंय ते दाखवते. एक पेन्सिल घेऊ. हा घे. तर समर्थासाठी पेन्सिल वगैरे, बॉटल पण आम्ही सिलेक्ट केलेली मिल्टनची, पण त्यावर रेट नव्हती आणि त्याने म्हणले आम्ही रेट टाकून आणतो, आणि ह्यांना फोनवर फोन, ते रेट टाकून आणायला गेलं आणि ते तिकडंच थांबलं 15-20 मिनिट. अहो म्हणले राहू दे, चल मी उद्या घेऊन येतो. तर बॉटल तशीच तिथं राहिली. इकडे मी टाकते, ये लवकर ये ना. तर आजपासून आमची ड्युटी चालू झाली. आता शाळेतून आले की ट्युशन ट्युशन वरून आलो, अभ्यास अभ्यास नाही. नाही नाही नाही. ए जास्त नको नको नको. हा कान कानावर कशाला करता. ही जन्मला त्या दिसता पावडर आहे. 4thला गेला तरी अजून ह्यालाच पावडर देते. क्युटी. तुला लावू, आपण परत जाऊ. आंटी घेऊन जाणार आहे त्याला गाडीवर. तर हे बघा, हे एक बुक आणले त्याच्यासाठी मी. तर हे ट्युशनसाठी, आणि त्याचं पूर्ण 7,000चं किट आहे, ते स्कूलचं आहे. हे ट्युशनचं आहे. पप्पाला दिला होता मी पेन. पप्पाला दिला. पप्पा नाही घेऊन गेली, स्कूलचं छोलं असेल काय नेलं काय माहिती. त्यानंतर हे बघा, घालून बघ, नाही आलं तर ते काकावर चेंज करून देतो म्हटलं. हे बघा, हे बेनसडे हाऊस ड्रेस वरले. घालून बघ बघ, इकडं खाली होय आणि खाली करून बघ. हे ब्लॅक युनिफॉर्म वरले. तर बाकी सगळं सामान त्याला आहे. बॉटल आणि 2 शूजच महत्वाचे होते. ब्लॅक बघा तुम्ही. बसते मध्ये हे आहे बाळा, हे काढ. जोरात घातलेलं माझा असा हाऊस आणि युनिफॉर्म रेग्युलर वरले शूज आणले. बघूया आता याला कम्फर्टेबल बसतात का. अशी कळ काढतोय, काय कारण नसताना कळ काढतोय तू. जात नाही का लाडू लाडू, मग तुला एवढं पण समजत नाही का. तर आजचं ट्युशनचं काम मी तयार झालते, लाडूला कपडे ते घालून. तर माझी मैत्रीण सुवर्णा, तिनं माझं काम आज हलकं केलंय. समूला गाडीवर घेऊन चालले, स्वतः कॉल केलाय की मी येते आणि समर्थला घेऊन जाते गाडीवरती. चल लवकर बाळा. खूप छान छान चांगल्या चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत बरं का, निस्वार्थी मदत करतात. आणि कोण स्वतःहून म्हणतंय मी घेऊन जाते, मी आणून सोडते. खूप भारी आहे. हाय बाय दादू. तर आता बनते मी शेवया. गायब झाला मोबाईल. पप्पा घेऊन गेला गावाला मोबाईल. समू दादा, लाडू आणि मम्मा तिघं पण जास्त बघायला लागले, मग पप्पा घेऊन गेलो मोबाईल. आता कसं करायचं, पप्पा मोबाईल नेलं. आता कसं करायचं आपण. आता तुला करमल का, पप्पा मोबाईल घेऊन गेलं. बस आता कुरड्या कपड्या सगळ्या उन्हाळा घालून स्वच्छ केलं. कालच घातलं होत्या, तितक्यात आला पाऊस.